काय आज आपण जवळ होणे नसेल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यानंतर ती माहिती होती गोपीनाथ मुंडे साहेबांना आणि मुंडे साहेबांनंतर जर कोणा नव्हती तर ते अजित दादाला ग्रामीण भागाचे प्रश्न काय, शेतकऱ्याचे प्रश्न काय, काय शेतकऱ्यासाठी केलं पाहिजे हे जे नॉलेज होतं ते अजित दादांकडे होतं. त्याच्यामुळे ग्रामीण भागाचं फार मोठं आपलं नुकसान झालेलं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब यांचं काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालेलं आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी शोककळा पसरलेली आहे. ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्याचं जाणतं नेतृत्व हे अजितदादा पवारसाहेब होते. कारण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा या ठिकाणी जे तयार झालेले आहेत त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला होणार होता. परंतु दुर्दैवाने कमी वयामध्ये अजितदादा या ठिकाणी सोडून गेलेले आहेत. निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजितदादाचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि अजून भविष्यामध्ये दादाची महाराष्ट्राला गरज होती. कारण महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण असणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. शेतकऱ्यांना काय लागतं, ग्रामीण भागातल्या मजुरांना काय लागतं, उद्योजकांना काय लागतं याचा संपूर्ण अभ्यास असणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा. आणि अजितदादा सोडून गेले प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या कुटुंबातलं एक व्यक्ती आपल्याला या ठिकाणी सोडून गेली. निश्चितपणे अजितदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते काम करत असताना तयार झालेलो आहोत. अजितदादाचे जे धाडस होते, जी हिंमत होती आणि जे विचार होते ते अतिशय